नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर आता इकडे जी असते राणी जी असते, आता इकडे उर्मिलाचं चांगलंच पिरघळते आणि आता इकडे तिला जास्तच त्रास होत असतो. हे पाहून इकडे मालतीला चांगलंच वाटत असतं. आता इकडे त्यावर ती बोलत असते की राणी सोड, माझा हात खूप दुखतोय. आता इकडे त्यावर राणी बोलते काय झालंय, आता दुखतंय ना, मग दुसऱ्यांचा हात पिरघळताना काय लाज वाटत नाही तुम्हाला. आता इकडे चांगलीच तिला धडा शिकवते. आता इकडे ती चांगलाच तिचा हात झटकते. त्यावर आता इकडे मालती बोलते, अगं उर्मिला, तू तरी कशाला शिरात गोठा मारायला गेली स्वतःच्या सांगावर चिखल उडून घ्यायला. आणि राणी तू लक्षात ठेव, माझ्या सुनेकडे ना वाकडे नजरेने सुद्धा पाहायचं नाही, नाहीतर हात उपटून टाकील. असं म्हणून तिकडे तिला ती घेऊन जाते. आता इकडे जो असतो, आता इकडे राणीच्या हाताला आता इकडे इंद्रा बँडेज वगैरे करत असतो. तो म्हणजे त्याचं तोंड एकदम लहान मुलासारखं झालं असतं, जसं काय त्यालाच लागलेलं आहे. आता हे पाहून इकडे राणी हसत असते आणि आता इकडे त्यावरती बोलते, सर तुम्ही असं काय करताय लहान मुलांसारखं, तुम्हाला लागलं असं कसं काय बिहेव करताय. आणि तुम्हाला माहिती आहे का, या सगळ्यांमधून एक चांगली गोष्ट घडली आहे. त्यावर तिकडे इंद्रा बोलतो की कसली चांगली गोष्ट घडली आहे आणि तुझ्या हाताला उलटून जास्त लागले. त्यावर आता इकडे ती बोलते, अहो जेव्हा उर्मिला मॅडमने माझा हात पिरघळला होता ना, तेव्हा ना मालती मॅडमला हे सगळं बघवत नव्हतं, त्यांना खूप त्रास होत होता, मला हे बघून खूप छान वाटलं. आता इकडे त्यावर दुसरीकडे विक्रांत जो असतो, आता इकडे सगळे डॉक्युमेंट चेंज करायला लावत असतो. म्हणजेच काही पण केस जरी टाकली तरी सगळं आपला रिझल्ट आपल्याकडूनच लागायला पाहिजे असं. आता इकडे मालती जी असते, आता इकडे राणीला मेसेज करते, ते म्हणजेच की तिला जेवण बनवायसाठी, म्हणजेच मालतीसाठी. कारण इकडे उर्मिलाचा हातचं खाऊ खाऊ ती खूप बोर झालेली असते. आता हे बघून इकडे ती खूप खुश होते. त्यावर आता इकडे इंद्र बोलतो, काय झालंय. आता इकडे त्यावरती सांगते की मालती मॅडमचा मेसेज आला. त्यावर आता इकडे इंद्र बोलतो, काय आले का, पाहिले डॉक्युमेंट्स मिळाले का. त्यावर तिकडे राणी बोलते, सर आपल्याला काय तेवढंच कारण आहे का खुश व्हायला. कारण तिकडे राणी ज्या प्रकारे खुश होत असते. त्यावर तिकडे ती बोलते, नाही मालती मॅडमचा मेसेज आला ते म्हणजे जेवण बनवायसाठी, म्हणजेच त्यांना ना उर्मिला मॅडमचा हातचं खाऊ खाऊ बोर झालं म्हणताय, म्हणून ते मला बोलत आहेत की स्वयंपाक कर म्हणून त्यांच्या आवडीचा. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती खुश होते आणि मस्त छान जोमाने तयारीला लागते. त्यावर तिकडे इंद्रा बोलतो, पण तुझ्या तर हाताला लागले, तू कशी करशील हे सगळं. त्यावर आता इकडे ती बोलते की सर तुम्ही माझ्यासोबत असताना मला सगळं काही शक्य आहे. आणि आता इकडे तो जो असतो, आता इकडे तो बोलतो की तुला किती छान ना, तुला म्हणजेच मालती मॅडम तुला काय आवडते सगळं माहिती आहे. त्यावर आता इकडे ती बोलते, हो मला सगळ्यांचंच माहिती आहे, आबांचंही माहिती आहे. आता इकडे त्यावर इंद्रा बोलतो, आणि माझं मला काय आवडते. त्यावर तिकडे बोलते की तुम्हाला माझं डोकं खायला आवडते, आणि तिकडे त्याला काय आवडते ते सगळं सांगते. त्यावर तिकडे तो बोलतो, खरंच तू खरंच ग्रेट आहे, फक्त ना मला कधी कधी चांगलंच वाटत नाही बघ, कधी कधी असं वाटतं ना तू अनरोमॅन्टिकच आहे. त्यावर तिकडे ती बोलते, सर आता मी काय करू, तुम्हाला नसत्याच वेळेवर रोमॅन्स करायचं सुचतं तर. आणि आता इकडे तो तिच्याकडे बघत बसलेला असतो. त्यावर आता इकडे ती बोलते, सर आता असे बघत काय बसलेत, जा की पिठेचा डब्बा द्या. आणि आता इकडे ती स्वयंपाक करत असते. त्यावर आता इकडे तो बोलतो, खरंच तू खूपच अनरोमॅन्टिक आहे. त्यावर आता इकडे तो बोलतो की जाऊ दे, मला तुझ्याशी बोलायचंच नाही. आता इकडे त्यावर ती बोलते, सर असं बोलायचं नाही हां, आणि या जगामध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग जर माझ्यासाठी काही असेल ना ते तुम्हीच आहात फक्त. आणि असं म्हणून आता इकडे ती राजत असते. तर आता इकडे यांचा तर स्वयंपाक होतो. इकडे रात्र झालेली असते. राणी आता तिकडे खिडकीतून जाते मालतीच्या रूममध्ये, आणि आता इकडे ती हळूच तिला डबा देत असते. त्यावर तिकडे मालती तो डब्बा घेते आणि आता इकडे त्यावर राणी सांगते की मॅडम हे सगळं खाऊन बघा. आता इकडे त्यावरती बोलते की हो ते काय आहे ना, उर्मिला 2 दिवसांपासून नुसतं बाहेरूनच बोलवते आणि म्हणते कशी की मीच केलंय म्हणून. आता इकडे त्यावरती बोलते, अच्छा ठीक आहे ना. आता इकडे त्यावरती सांगते राणी की मॅडम तुम्ही स्वतःची सुद्धा काळजी घ्या, आणि मेन म्हणजे आपलं काम लवकरात लवकर करा, ते विक्रांत सरांच्या रूममधून ते डॉक्युमेंट्स घ्या. त्यावर तिकडे त्यावर मालती बोलते, हो ते तर मी करणारच आहे, पण त्याआधी त्या उर्मिलाला बाहेर काढावं लागेल, दिवसभर त्या रूममध्ये बसून असते. आता इकडे यांच्या अशा कुजबुजूक चांगल्याच गोष्टी चालू असत्या. आता इकडे इंद्रा आणि आबा हे सगळं बघत असतात. त्यावर इकडे इंद्रा बोलतो, बघा आबा बघा, वाटलं होतं का हा दिवस बघायला मिळेल, कसं चाललंय सासूनांचं. त्यावर इकडे आबा बोलतात, त्यांना नजर नको लावू हां, आणि त्यांना म्हणजेच नजर तर लावूच नको, आणि यांचं हे सगळं चालू आहे ना असंच राहू दे चालू. आता इकडे हे दोघं त्यांची मजाच बघत असतात. त्यावर राणी आता इकडे म्हणजे तिथून चालली येते. आता इकडे आल्याबरोबर इकडे इंद्र बोलतो, वा काय चाललंय होतं सासूनाचं, माझ्या तर डोळ्यामध्ये फक्त तिकडे म्हणजे अश्रू यायचे राहिलं होतं, रडायचंच राहिलं होतं. आणि असं म्हणून आता इकडे आबा बोलतात की खरंच वाटलं नव्हतं की हा दिवस बघायला मिळेल, हा दिवस बघायलाही मिळाला आणि जगायलाय. आणि आता इकडे त्यांचं असं बोलणं चालू असतं. त्यावर राणी बोलते की चला आता आपण आतमध्ये जाऊन जेवूया. आता इकडे रात्र झालेली असते. मालती तो डब्बा घेऊन तिथे आलेली असते.
म्हणजेच बाहेर पोर्चमध्ये. आता इकडे आबांना समजतं की मालतीला काहीतरी बोलायचं आहे. आता हे पाहून इकडे ते तिथे नाटक करत असतात. म्हणजेच एकमेकांना भेटायला जाणार तितकेच विक्रांत येतो फोनवर बोलत. आता हे पाहून एकदम ते आपापल्या जागेवर थांबतात. आता इकडे विक्रांतला काहीतरी त्यांच्यावर संशय येतो आणि तो आतमध्ये चालला जातो. इकडे मालती आणि आबा जसं विक्रांत केले तसे धावत पडत एकमेकांकडे येतात. आता यांच्या सुद्धा छान अशा गप्पा गोष्टी चालू होतात. त्यावर आता इकडे आबा बोलतात की वाटलं नव्हतं ना असं चोरून लपून भेटावं लागेल म्हणून, खूप छान मजा येते ना. आता यांचं असं चालू असतं. त्यावर आता इकडे मालती आता इकडे बोलत असते की मला सांगा तुमची तब्येत कशी आहे. आता इकडे मुद्दाम आता इकडे आबा जे असतात त्यांच्या छेड्या काढत असतात, फाजीलपणा करत असतात. आता हे पाहून इकडे ती लाजत असते. त्यावर आता इकडे ती डबा देते आणि बोलते की हे घ्या आणि सांगाल हा खूप छान स्वयंपाक झाला म्हणून. आता इकडे त्यावर ते तर चालले जातात आणि आता एकदम समोरून काकी येते. आता हे पाहून इकडे ती बोलते की मला माहिती आहे मालती तुझं काय चालू आहे. त्यावर आता इकडे तिला थोडी भीती वाटते, बघितलं की काय म्हणून. आता इकडे त्यावरती बोलते काय चालू आहे. आता इकडे त्यावरती बोलते की मला माहिती आहे की तुला करमत नाहीये, जाणं ग सगळ्यांना आणणं. मला माहिती आहे की ते तुझं ऐकेल आणि परत आपल्या या घरात येईल. आधी सर करावं की. आता इकडे त्यावरती बोलते की काही आता तुम्ही मला सांगू नका मी काय करायचं आणि काय नाही. आणि मुळात ना मला त्यांची काळजी वाटत होती. त्यांचं ऑपरेशन झालंय ना आणि मी स्वतःच्याच नवऱ्याची सगळं काही काळजी करते. तुमच्यासारखं नाही दुसऱ्याच कोणाचं तरी लावून बसायचं आणि असं सगळं म्हणून तिथून चालली जाते. पण आता इकडे काकीचं चांगलंच मन दुखावलं जातं. आता इकडे यांचं जे असतं म्हणजेच आता इकडे राणी आणि इंद्राच्या गोष्टी चालू असतात. आबा इकडे डबा घेऊन येतात आणि बोलतात की हे घ्या हे डबा. आणि माहिती आहे का तुमच्या सासूबाईचा निरोप आलाय, सगळं काही छान झालं होतं. आणि दुसरं म्हणजे त्यांना ना तिथे खूप कंटाळा येत आहे. त्यांना असं वाटतं की कधी आपल्यासोबत ते येतात कधी नाही. आता इकडे ते बोलतात म्हणजे इंद्रा वगैरे की खरंच आईमध्ये खरंच मेजर चेंजेस होत आहेत हं. आणि आता इकडे असं सगळं यांचं चालू असतं. आता इकडे राणीच्या मैत्रिणीचा फोन येतो, ते म्हणजेच उद्या रिझल्ट लागणार आहे हे सांगायसाठी. इकडे राणी टेन्शनमध्ये असते. इकडे इंद्रा बोलतो की बरं ठीक आहे. आणि आता इकडे इंद्राला ती सांगते की उद्या रिझल्ट आहे. आता हे पाहून इकडे ती खूप म्हणजे तिला भीती वाटत असते. आता हे पाहून इकडे तो बोलतो अगं असं काय करतेस, आपल्या फेवरमध्ये लागलं तर चांगलंच आहे रिझल्ट आणि नाही लागलं तर परत एकदा चान्स देऊन बघू. त्यावर आता इकडे ती बोलते नाही सर असं काहीच बोलायचं नाही आणि आता मला म्हणायला लागेल वगैरे असं काहीच बोलू नका बरं. मला आधीच खूप घाबरगुंडी सुटली आहे. सकाळ झालेली असते. इकडे राणी देवासमोर प्रार्थना करत असते आणि बोलत असते की देवा आता तू तरी माझ्यावर हसू नको. ते इंद्रजित सर सकाळपासून माझ्यावर हसत आहेत आणि मला ना तू म्हणजेच शक्ती दे की सगळं काही चांगलंच होईल. आता अशी ती प्रार्थना करत असते. त्यावर मागून इंद्रा येतो आणि तथाच तू असा आशीर्वाद देत असतो. त्यावर तिकडे ती बोलते सर तुम्ही काय करता येतात हे पुन्हा आणि पुन्हा तुम्ही माझी मजा उडवत आहे. त्यावर तिकडे तो बोलतो मग पुन्हा दुसरं काय करू, तू इतक्या सिरियसली देवासमोर प्रार्थना करत होती, मग आता नवरा म्हणजे देवच असतो की. मुद्दाम तिकडे तो तिची उडवत असतो. आता हे पाहून इकडे ती बोलते सर बस आता तुम्ही आता मस्करी करू नका माझी. त्यावर तिकडे तो बोलतो अच्छा आता तुझी मस्करी पण करायला नाही जमणार का, बरं ठीक आहे मी आता करतच नाही आणि बोलत सुद्धा नाही. आता असं म्हटलं बरोबर इकडे ती बोलते सर आता मी खरंच रडायला लागेन हां. पण आता इकडे काही इंद्रा रिस्पॉन्सच देत नसतो. आता हे पाहून इकडे ती खरंच रडायला लागते. एकदम इंद्रा तिला गप्पा करतो आणि बोलतो सॉरी आता नाही करणार हां. आता इकडे त्यावरती बोलते बरं तुमचं झालं असेल तर मला ऑल द बेस्ट कोण म्हणणार. आता इकडे तो तिचे दोन्ही हात घेतो आणि किस करत आता इकडे त्याला ऑल द बेस्ट देत असतो. तितक्यात आता इकडे आबा येतात आणि हे सगळं बघून एकदम ते म्हणजे दुसऱ्या दिशेने बघतात आणि एकदम ते गाणं म्हणायला लागतात आणि बोलतात की जर तुमचं झालं असेल ना मग मला सांगा मी आतमध्ये येईल. आता इकडे त्यावर तो बोलतो की अहो आबा थांबा की. आता इकडे त्यावरती बोलते अहो आबा थांबा ना, तुम्ही मला आशीर्वाद द्यायच्या आधीच जा. अहो मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आता इकडे ते म्हणजेच इकडे राणी सांगते की आज रिझल्ट आहे. आता हे पाहून इकडे ते बोलतात अच्छा म्हणून तुमचं हे सगळं चाललं होतं ऑल द बेस्ट वगैरे. आणि आता इकडे त्यावरती बोलते की मला आशीर्वाद द्या आबा. आता इकडे त्या पाया वगैरे पडतात. इकडे आबा बोलतात की माझा तर हात कायम तुझ्या डोक्यावरच आहे ग. आणि आता इकडे ते म्हणजे सगळं काही चांगलं होऊ दे म्हणून असा आशीर्वाद देतात. आणि आता हा भाग तर इथे संपतो. पण आता इकडे पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता इकडे राणी आणि इंद्रा कॉलेजमध्ये गेलेले असतात म्हणजेच लिस्ट बघायला. कुठल्याच लिस्टमध्ये राणीचं नाव नसतं. आता हे बघून इकडे ती रडायला लागते आणि बोलते की सर म्हणजे मी फेल झाली आहे. आता इकडे मागून इंद्राचा आवाज येतो की राणी तू वकील झाली आहेस, फक्त वकीलच नाही तर भारतातून पूर्ण पहिली आलेली आहे. आणि हे ऐकल्याबरोबर इकडे ते दोघंही रडायला लागतात आणि एकदम मिठी मारतात. तर प्रेक्षकांनो हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.